नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनी। श्रीरामपूर शहरातील बाजारतळ परिसरात जिहादींकडून आदिवासी गौंड समाजावर करण्यात आलेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच बाजारतळ परिसरात दलित समाजातील गटाई काम करणाऱ्या संभार समाजाच्या व्यक्तीस खंडणी दिली नाही म्हणून जिहादी प्रवृत्तीच्या गुंडाकडून जातीय शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली असून पाहूया याविषयीची अधिकची बातमी। श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 3 मध्ये गटई काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या व शहरातील वार्ड नंबर 2 मधील बजरंग चौक येथे राहणाऱ्या चांभार समाजातील पंडित लाला वाडेकर वय वर्ष 48 यांना वार्ड नंबर 3 मध्ये चांभार व्यवसाय करण्यासाठी दुकान लावायचे असल्यास दर महिन्याला 500 रुपयाची खंडणी दिली नाही म्हणून गुंड प्रवृत्तीच्या आकिब शहा याने पीडित पंडित वाडेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून रॉडने जबरी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची संतापजनक घटना घडली असून फिर्यादी पंडित वाडेकर राहणार वार्ड नंबर 2 बजरंग चौक श्रीरामपूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अकीब युनुस शहा राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम 118/1 308/2 352 304/2 व अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिहादी प्रवृत्तीच्या गुंडांकडून दलित समाजाच्या व्यक्तीवर अत्याचार केल्याची वार्ता शहरातील सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना कळताच आरोपी विरुद्ध पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी मोठा जमाव श्रीरामपूर पोलीस ठाण्यात जमला होता। शहरातील वार्ड नंबर 3 मधील बाजारतळ परिसरात जिहादी कडून खंडणी मागण्याची मजल जात असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात असून आरोपी विरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे। सेंट्रल गोडाऊन शेजारील काही चांभार समाजाच्या व्यक्ती तिथं आपला पोट सामाजिक कल्याण विभागामार्फत एक त्याची दुकान आहे। त्या दुकानात तिथं तो त्याचा व्यवसाय करतो। त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे काही लोक येऊन त्या व्यक्तींना मारहाण केली, गंभीरपणे त्याला जातीवाद शिवीगाळ केली। तो व्यक्ती गंभीरपणे जखमी झालेला आहे। तो कामगार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। आम्ही आज पोलीस प्रशासनाला संघटनेच्या वतीने व भागाच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करायला आलो। आम्हाला या परिसरामध्ये ज्या काही घटना घडत आहे याच्यात नाही का पत्त्याने दखल घेऊन नाही का सर्व नाही का गोष्टीचा तपास लावा आणि जे व्यक्ती कामगार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये जाऊन नाही का त्याची रीतसर नाही का जी काही फिर्याद असेल ती व्यवस्थित घ्यावी आणि त्याला न्याय मिळवून द्यावा अशीच आम्ही संघटनेच्या वतीने विनंती करतो। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।